पश्चिम रेल्वेचा बोरिवली भाईंदर दरम्यान जम्बो ब्लॉक 15 आणि 16 ऑगस्टच्या मध्यरात्री 4 तासांचा ब्लॉक, रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। ट्रॅक सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात येणार। अप डाऊन स्लो लोकल फास्ट मार्गावरून धावणार। मुंबईतील धोकादायक पुलांमुळे बाप्पाच्या आगमन विसर्जन मिरवणुकीवर विघ्न, मिरवणुकीच्या मार्गातील धोकादायक रेल्वे पुलांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। मुंबई लोकलना प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी मोठा निर्णय, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल मंजूर। विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची धडक कारवाई, 4 महिन्यामध्ये 121 कोटी रुपयांचा दंड वसूल। गतवर्षीच्या तुलनेमध्ये दंडाच्या रकमेत 40% वाढ। मुंबईतील 25 मतदारसंघांमधील 257 डोंगराळ ठिकाणं धोकादायक म्हणून वर्गीकृत। या ठिकाणी 22,483 कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित। मुंबईकरांच्या प्रवासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 238 नव्या एसी लोकलची निर्मिती रेल्वेच्या कारखान्यामध्ये केली जाणार। या लोकल 2027 पासून मुंबई लोकलच्या ताफ्यामध्ये दाखल होणार। पुणे महानगरपालिका पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी 1,167 कोटींचं कर्ज घेणार। पाणी पुरवठा, पूर नियंत्रण, मलनिस्सारण प्रकल्पांसाठी कर्जाचा वापर केला जाणार। पुणे शहरामध्ये बेशिस्त स्कूल बस चालकांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा, आरटीओच्या सुरक्षा अटींची पूर्तता न झाल्यास स्कूल बसवर जप्तीची कारवाई होणार। पुणे शहर आणि जिल्ह्यामधील 89 आपले सरकार केंद्रांवर गेल्या 3 महिन्यामध्ये एकही दाखला वितरित झाला नसल्याचं समोर, त्यामुळे नावापुरतीच राहिलेल्या या केंद्रांवर प्रशासनानं कारवाई करत केली बंद।